आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। शिंदे फडणवीसांसोबत बैठक झाल्यानंतर अजित पवार गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक। दादा गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांचा कोल्हापूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। समरजित घाटगे आज संध्याकाळी 6 वाजता पवार गटात प्रवेश करणार। कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमधली लढत ही जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर, येणाऱ्या काळात शरद पवारांचा दबदबा सर्वांनाच कळेल। यंदा कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, समरजित घाटगे। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर। केपी पाटील आणि एवाय पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळेंनी घेतली शरद पवारांची भेट। जांभळेंनी 13 नगरसेवकांसह पवारांची भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी 7 वाजता बैठक घेणार। उद्याच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सकारात्मक तोडगा निघेल, शिंदेंची माहिती। एसटी आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची उदय सामंतांसोबत फोनवरून चर्चा। सामंतांची एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक। देवेंद्र फडणवीस कुंची, विचित्र माणूस। मराठ्यांना आरक्षण न दिल्यास सरकारच्या 113 जागा जाणार, तर आताच रणनीती उघड करणार नाही, नाहीतर फडणवीस डाव टाकतील, जरांगेंचं वक्तव्य। नाट्य निर्मात्यांची फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पुणे न्यायालयात हजर। फसवणूक प्रकरणात तडजोडीचा प्रस्ताव मांडण्यात आला। पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला होणार। लाडकी बहीण योजनेची कमी वेळात अंमलबजावणी। कमी वेळात आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकले, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा याकरता मुदतवाढ, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप। नाशिक डेपोमध्ये सकाळपासून बस वाहतूक बंद। पगारवाढ, पेन्शनसह इतर मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप। अहमदनगरमधील श्रीरामपुरात लालपरीला ब्रेक। जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपात सहभाग। अंतिम इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कामगारांचा संप। जालन्यात एसटी कामगारांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प। कर्मचाऱ्यांची निदर्शनं। जिल्ह्यातील 700 ते 750 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग। नांदेड विभागातील 80% कर्मचारी संपावर। 530 पैकी केवळ 51 एसटी रस्त्यावर। 9 आगारातील 1.5 लाख प्रवाशांना फटका। नाशिकच्या मालेगाव आगारातील सर्व बसेस बंद। प्रवाशांचे हाल। एसटी कर्मचारी सरकार विरोधात आक्रमक। नंदुरबारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ। बसेस रद्द झाल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल। सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद। ऐन गणपतीत चाकरमान्यांना मोठा मनस्ताप। 8 आगारांपैकी सावंतवाडी, देवगड आणि कुडाळमध्ये कडकडीत बंद, तर अन्य आगारातील बसेस उशिरानं सुरू। अमरावती जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा। मात्र अमरावतीत संप नाही, कर्मचारी केवळ धरणं आंदोलन करणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांचा संप। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस डेपोमध्ये थांबून एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल। अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। आगारातून एकही बस सुटलेली नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील 9 डेपोतील बस सेवा बंद। 3000 कर्मचारी संपावर, प्रवाशांची मोठी गैरसोय। लातूर जिल्ह्यातील 5 एसटी आगारातील 2500 कर्मचारी संपावर। विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ। कोकणातील एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार। गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये 100% बंद, तर चिपळूणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचारी संपावर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आगारात गर्दी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गावी जाणाऱ्यांचेही मोठे हाल। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाही ना? सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना? राऊतांचा सवाल। शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार। जयदीप आपटेचा शोध घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून 7 पथकं तयार।
मोदी अमित शहांच्या जीवावर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला, हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा घणाघात. मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या एका पुतळ्याची विटंबना, लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला, संजय राऊतांचा आरोप. उद्योगपतींचे बाउन्सर आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचाही राऊतांचा आरोप. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, मी मंत्री म्हणून पुन्हा येणार, हिंगोलीतील नुकसान पाहणी दौऱ्यात अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा. 5 सप्टेंबरला संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात बैठक, पुण्यात होणाऱ्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार. वांद्रे विधानसभेतील 2 महत्त्वाच्या नेत्यांचा आज शिंदे गटात प्रवेश, माजी नगरसेवक सलीम कुरेशी आणि ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा रात्री 9 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार. खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था, एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचे प्रयत्न, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची खडसेंवर टीका. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी, जरांगेंकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, समाज बांधवांशी चर्चा सुरू, अंतरवालीतील बैठकीत भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती. सांगलीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून गटबाजी सुरू असल्याचं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचं वक्तव्य. सांगलीतील काँग्रेसमधील गटबाजी मागे भाजपचा हात, पृथ्वीराज पाटलांचा आरोप. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत खतखत, लांजा राजापूर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार, अविनाश लाड ठाम. सांगली विभागातील 700 बसेसपैकी 500 बसेस कालबाह्य आणि धोकादायक, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा आरोप. 15 तारखेपर्यंत नवीन बसेस मिळाल्या नाही तर आंदोलनाचा इशारा. 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी, सर्वेक्षणासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर, खासदार हेमंत सावरा यांची माहिती.